श्री स्वामी समर्थ. जून 2026 हा महिना मेष राशींच्या लोकांसाठी सामान्य महिना नाही, तर आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. असे का? कारण तब्बल 12 वर्षांनंतर तुमचा भाग्येश असलेला देवगुरु बृहस्पती म्हणजेच गुरु महाराज 2 जून रोजी कर्क राशीत म्हणजेच तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करून उच्चीचे होत आहेत. आणि त्याचवेळी तुमचा राशीस्वामी मंगळ स्वतःच्या राशीत रुचक राजयोग निर्माण करत आहे. पण थांबा, शनीची 7.5 सुरू असताना या दोन महायोगांचा नेमका काय परिणाम होईल? कोणत्या 3 तारखांना तुम्हाला प्रचंड सावधान राहावे लागणार आहे? हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि अचूक विश्लेषणासह पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या व्हिडिओत काही उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखीन एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी तसेच कुंडलीतील ग्रह कुठल्या स्थानात व राशीत आहेत, त्यांची अवस्था काय आहे, यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. तुम्ही एखादे मोठे किंवा महत्त्वाची योजना सुरू करत असाल, मोठे काम सुरू करत असाल किंवा प्रदीर्घ काळापासून एखाद्या अडचणीत आहात, तर तुम्ही तुमच्या कुंडलीनुसार मार्गदर्शन घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. वैयक्तिक कुंडलीवरून सशुल्क मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. 2 जून रोजी गुरुग्रहाचे कर्क राशीत उच्चीचे गोचर. 8 जूनला शुक्राचा कर्क राशीत प्रवेश. गुरु आणि शुक्राची युती या घरात सुखसमृद्धी आणणारी आहे. 15 जून रोजी रवी मिथुन राशीत म्हणजे आपल्या तृतीय स्थानात प्रवेश करतील. 21 जूनपर्यंत मंगळ तुमच्या पहिल्या स्थानात म्हणजे स्वतःच्या मेष राशीत राहील. राशीस्वामी स्वतःच्या राशीत असल्याने मंगळाचे सर्व गुण जसे की पराक्रम, धाडस, उत्तम कार्यशक्ती ह्या गुणांना वाव मिळेल. यामुळे तुमच्यात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळेल. 29 जून ही सर्वात महत्त्वाची घटना आहे. तुमच्या बुद्धीचा स्वामी बुध कर्क राशीत वक्री होत आहेत. त्यामुळे महिन्याच्या शेवटी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते आपण पुढे पाहूयात. नोकरी, व्यवसाय, करिअरच्या दृष्टीने हा महिना 5 पैकी 4 गुण देण्यासारखा आहे. नोकरदार लोकांसाठी उच्चीचा गुरु तुमच्या दशम म्हणजेच कर्मस्थानाला थेट अमृत दृष्टीने पाहत आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून प्रमोशन किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल, तर 21 जून पूर्वी तुम्हाला मोठी गुड न्यूज मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना परदेशी कंपन्यांमध्ये किंवा मोठ्या संस्थांमध्ये संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल किंवा नवीन कंपनी, नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छित असाल, तर हा काळ अनुकूल आहे. राहू महाराज तुमच्या 11व्या म्हणजे लाभस्थानात असल्यामुळे तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित ऑर्डर्स मिळतील, ज्यामुळे व्यवसायात मोठी झेप घेता येईल. आता बोलूया पैशांबद्दल. 21 जून रोजी जेव्हा मंगळ तुमच्या धनस्थानात म्हणजे वृषभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा तो पैशाला तुमच्याकडे खेचून आणण्यास मदत करेल. पण इथे एक नियम लक्षात ठेवा, हा महिना लॉटरी किंवा शॉर्टकटच्या पैशांसाठी चांगला नाही. जर तुम्ही जमीन, सोने किंवा दीर्घकालीन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, तर त्याचे अद्भुत फायदे तुम्हाला भविष्यात मिळतील. कौटुंबिक मालमत्तेचे जुने वाद या महिन्यात मार्गी लागू शकतात आणि कोर्ट कचेरीच्या कामातही तुम्हाला यश मिळू शकते. 2 जूनला गुरु आणि 8 जूनला शुक्र तुमच्या चतुर्थ स्थानात येत असल्यामुळे घरात मंगल कार्य ठरतील. नवीन गाडी किंवा घराची खरेदी होऊ शकते. प्रेमसंबंधांमध्ये मेष राशींच्या व्यक्तींना पहिल्या स्थानात मंगळ असल्यामुळे तुमच्या स्वभावात थोडी चिडचिड किंवा आक्रमकता वाढू शकते.
जोडीदारासोबत बोलताना शब्दांवर विशेष नियंत्रण ठेवा. विशेषतः 24 आणि 25 जून रोजी विनाकारण वाद घालणे टाळा. सिंगल असलेल्या मेष राशींच्या लोकांसाठी या महिन्यात लग्नाचे खूप चांगले प्रस्ताव चालून येतील. मेष राशींच्या व्यक्तींनी जून 2026 मध्ये प्रगती तर होणारच आहे, पण या 3 चुका तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. पहिली चूक, अहंकार आणि राग. मंगळ तुमच्या राशीत असल्याने तुमच्या डोक्यात हवा जाऊ शकते. रागाच्या भरात कोणालाही अपशब्द बोलू नका, नाहीतर तुमचे करिअर खराब होऊ शकते. दुसरी चूक, कागदपत्रांवर सह्या करताना, खास करून 29 जून रोजी बुध वक्री होत आहे, त्यामुळे 27 ते 30 जून दरम्यान कोणत्याही मोठ्या करारावर किंवा कोर्टाच्या कागदपत्रांवर सह्या करताना सांभाळा. कागदपत्रे नीट वाचा. तिसरी चूक, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खास करून वाहन चालवताना घाई करू नका. तसेच डोकेदुखी आणि बीपीचा त्रासही होऊ शकतो, त्या बाबतीत औषधे वेळेवर घ्या. उपाय, शनीची 7.5 आणि मंगळाची आक्रमकता शांत करण्यासाठी जून महिन्यात हे अत्यंत सोपे पण लाभदायी उपाय नक्की करा. पहिला उपाय, दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर थोडे कच्चे दूध आणि काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करा. याने मनातील भीती आणि ताण नष्ट होईल. दुसरा उपाय, दर मंगळवारी सकाळी हनुमान चालिसाचे किमान 3 वेळा पठण करा आणि मारुतीला लाल फूल अर्पण करा. तिसरा हा विशेष उपाय म्हणजे आपल्याकडे नेहमी चांदीचा एक छोटा चौकोनी सिल्वरचा एक तुकडा सोबत ठेवा. यामुळे चंद्राचे बळ वाढेल आणि मानसिक शांतताही मिळेल. तर मेष राशीसाठी हा महिना यशाची नवीन दारे उघडणारा आहे. फक्त रागावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच लाईक करा. तुमच्या मेष राशीच्या मित्रांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.